नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत शनीचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या शृंखलेमध्ये आज मकर राशीची चर्चा. दिनांक 29 मार्च 2025 रोजी शनी महाराज हे मीन राशीमध्ये प्रवेश करते झालेले आहेत आणि येथे त्यांचे वास्तव्य तब्बल 2.5 वर्षांकरिता असणार आहे. एका राशीमध्ये इतक्या दीर्घकाल वास्तव्यास असणारा शनी हा एकमात्र ग्रह आहे, कारण या शनीची चाल ही अत्यंत मंद आहे. शनीला न्यायाधीशाची संज्ञा ही ज्योतिषशास्त्रात प्राप्त आहे आणि हा शनी पापग्रह आहे. शनीकडे 3 दृष्ट्या असतात, 3री, 7वी आणि 10वी, आणि शनीची ही दृष्टी विच्छेदात्मक दृष्टी मानली जाते. असा हा शनी मकर राशीसाठी कोणते फल घेऊन येणार आहे याची आज आपण ज्योतिषीय चर्चा पाहणार आहोत. मकर राशीच्या जातकांचा स्वभाव पाहता मकर राशीचे जातक हे मेहनतप्रिय असतात, तसेच ते न्यायप्रिय देखील असतात, व्यवहारी वृत्तीचे असतात. त्यांची कामे ही विलंबाने होऊ शकतात. परंतु असा हा मकर राशी स्वराशीत असलेला शनी मकर राशीसाठी फारशी वाईट फळे देताना दिसत नाही. मकर राशीच्या जातकांसाठी शनी हा ग्रह लग्नेश आणि द्वितीयेश असतो आणि गोचरीने तो तुमच्यासाठी तृतीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि अशा या शनीची दृष्टी तुमच्यासाठी पंचम भावावर, तुमच्या भाग्यभावावर आणि तुमच्या व्ययभावावर पडणार आहे. हा कालखंड तुमच्यासाठी मेहनत करायला लावणारा कालखंड आहे, परंतु 7.5तून तुमची हा शनी मुक्तता करणार आहे आणि त्यासाठी तुम्ही मेहनतीसाठी तयार असणे हे गरजेचे असणार आहे. तुमच्या मेहनतीचे चीज देखील तुम्हाला होताना दिसणार आहे आणि त्यासाठी 7.5 संपल्या कारणाने तुम्ही मेहनतीला तयार राहा आणि प्रामाणिकपणे काम करण्याची तयारी दाखवा, कारण शनी हा न्यायाधीश ग्रह आहे. ही 2.5 वर्षे तुमच्यासाठी सफलतेने व्यतीत होताना दिसत आहे, कारण त्यानंतर पुन्हा मकर राशीला ढय्येस प्रारंभ होणार आहे आणि म्हणूनच या 2.5 वर्षांचा लाभ घेणे हे तुमच्या हातात आहे. आर्थिक दृष्ट्या विचार करता मकर राशीच्या जातकांसाठी आर्थिक उन्नतीकडे नेणारा हा कालखंड असू शकतो. नवे मार्ग या काळामध्ये तुम्हाला सापडताना दिसत आहे. गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल आहे, परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये धैर्याने वागणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असणार आहे. जमीन खरेदी विक्री करणार असाल तर त्यातही तुम्हाला यश मिळताना दिसून येत आहे. जमिनीत इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे. धनागमनाचे मार्ग सुद्धा तुमच्यासाठी मोकळे होताना दिसत आहे, परंतु असे असले तरी देखील खर्चामध्ये सुद्धा वाढ होताना दिसत आहे आणि त्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवणे किंवा विचारपूर्वक धनखर्च करणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. आर्थिक स्थिती ही हळूहळू पूर्वपदावर येणार आहे, कारण आत्ताच तुमची 7.5तून मुक्तता झालेली आहे. लगेचच शनी हा काही फळे देण्यास तत्पर नसतो. शनी हा विलंबाने फळ देतो. त्यामुळे हळूहळू तुमची प्रगती होऊन आर्थिकदृष्ट्या मजबूती येण्यास हा शनी तुम्हाला मदत करणार आहे. नोकरी आणि व्यापार अशा दोनही क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे. तुम्हाला कामाच्या नवीन संधी हा शनी तुम्हाला मिळवून देणार आहे, कारण या शनीची दृष्टी भाग्यभावावर आहे. भाग्यभावावर शनीची दृष्टी असल्याने विलंबाने का होईना पण प्रामाणिकपणाचे यश आणि फळ हा शनी तुम्हाला देत असतो. नोकरीत सुद्धा नवीन बदलाचे संकेत हा शनी देत आहे आणि नवीन संधी या तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहे, परंतु त्याचबरोबर तुमच्या जबाबदाऱ्या देखील वाढताना दिसत आहे. व्यापारासाठी सुद्धा हा शनी तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येत आहेत. जे व्यापारी मार्केटिंग क्षेत्रामध्ये काम करतात किंवा सोशल मीडिया संबंधी काम करतात, सार्वजनिक क्षेत्रात काम करतात, त्यांच्यासाठी हा शनी अनुकूल असाच आहे. नोकरीत बदल करणार असाल तरी देखील हा शनी तुमच्यासाठी सहाय्यकारी ठरताना दिसत आहे. विद्यार्थी वर्गाचा विचार करता विद्यार्थ्यांसाठी गोचरीचा हा शनी उत्तम फले मिळवून देणारा असणार आहे, परंतु मेहनतीत कोणत्याही प्रकारची कसूर मात्र करू नये. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे आणि जे विद्यार्थी रिसर्च क्षेत्रात काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असणार आहे. जे विद्यार्थी परदेशी जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त करतात
त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे, परंतु त्यासाठी थोडा वेळ हा निश्चितच लागणार आहे. आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या विद्यार्थी दशेत सुद्धा चांगले आणि वाईट जे आहे ते पारखून घेणे हे महत्त्वाचे असणार आहे. पारिवारिक सौख्याचा विचार करता पारिवारिक सौख्य मकर राशीच्या जातकांसाठी चांगले असलेले दिसून येत आहे. या कालखंडात तुम्हाला तुमच्या घरच्यांचा सहयोग देखील मिळताना दिसत आहे. एकंदरीत पारिवारिक सौख्याच्या दृष्टीने विचार करता हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे, परंतु या कालखंडात तुम्ही तुमच्या वडिलांच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे सुद्धा महत्त्वाचे असणार आहे. तुमच्या घरामध्ये शुभ कार्य घडून येण्याची शक्यता ही सुद्धा दिसून येत आहे. आणि दाम्पत्य जीवनाचा विचार करता मकर राशीच्या जातकांसाठी दाम्पत्य जीवन हे सुखमय असलेले दिसून येत आहे. नातेसंबंध हे संतुलित राहणार आहेत, परंतु त्याचबरोबर तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर प्रामाणिक राहणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असणार आहे. प्रेमीजनांचा विचार करता त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे, परंतु सतर्क राहणे हे गरजेचे असणार आहे. कारण शनीची तिसरी दृष्टी ही तुमच्या पंचम भावावर पडत आहे. हा प्रेम भावना यांचा भाव आहे. त्यामुळे शनी हा ग्रह न्यायाधीश आहे आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराशी प्रतारणा करू नये. त्यावेळेसच हा शनी तुम्हाला चांगली फळे देण्यास सिद्ध असणार आहे. आणि मकर राशीच्या जातकांच्या स्वास्थ्याचा विचार करता विशेष कोणतीही काळजी करण्याचे कारण हे दिसत नाही, परंतु आपले जीवनमान हे संतुलित ठेवणे हे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही जीवनमान संतुलित ठेवण्यासाठी आपले दिनचर्या सुरळीत ठेवणे आणि धार्मिक वृत्तींचा अवलंब करणे हे महत्त्वाचे असणार आहे. कारण या 2.5 वर्षानंतर पुन्हा तुम्हाला ढय्येला प्रारंभ होणार आहे आणि म्हणून तुम्ही तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य या कालखंडात जपणे हे महत्त्वाचे असणार आहे. त्यायोगे तुम्ही तुम्हाला मिळणाऱ्या नवीन संधींचा हा फायदा घेऊ शकणार आहात. जे जातक कोर्ट कचेरी संबंधी कामे करत आहेत त्यांना सुद्धा मनासारखी सफलता या कालखंडात मिळताना दिसत आहे, परंतु असे असले तरी देखील त्यांनी सर्वांशी सलोख्याने वागणे हे सुद्धा गरजेचे असणार आहे. एकंदरीत शनीचे हे गोचरीचे भ्रमण मकर राशीसाठी अनुकूल आहे, परंतु त्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत करणे हे सुद्धा तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. आणि मकर राशीच्या जातकांनी उपाय म्हणून या कालखंडात शनीची किंवा मारुतीची आराधना करणे, त्यासाठी हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्राचे नित्य पठण करणे, शनीच्या मंत्रांचा जप करणे, तसेच गरजूंना शनिवारी मदत करणे हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. अशा प्रकारे आज आपण मकर राशीच्या जातकांसाठी शनीचे हे गोचरीचे भ्रमण कसे व्यतीत होणार आहे याविषयीची चर्चा पाहिलेली आहे. पुढील भागामध्ये आपण कुंभ राशीच्या जातकांची चर्चा पाहणार आहोत. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.